आदिवासी आज नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे। अलिविहीर ग्रामपंचायती अंतर्गत रामगड म्हणून एक पाडा आहे। त्या पाड्यामध्ये 70 ते 75 घरं त्या ठिकाणी वास्तव्यास आहे। सदरचे घरं गट नंबर 445 या सरकारी जागेवर स्थित आहे आणि त्या ठिकाणी राहत असलेले जे लोक आहेत हे गेल्या 35 ते 40 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करून आहे आणि सदर लोकांचं ग्रामपंचायती अंतर्गत नमुना नंबर 8ला कुठलीही नोंद नसल्या कारणाने त्यांना विविध अडचणीला सामोरं जावं लागतं। आम्ही आज निवेदनामार्फत आम्ही सीओकडं आणि माननीय जिल्हाधिकारीकडं आम्ही मागणी केलेली आहे। भारतातील जो बी नागरिक आहे त्याला ज्या ठिकाणी तो राहत असेल त्या ठिकाणी त्याला त्याच्या भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही शासनाची आहे। ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ज्या लोकांचं नमुना नंबर 8ला नोंद होत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे। कारण ग्रामपंचायतचा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 हा असा म्हणतो की आपल्या गाव शिवमध्ये जे लोक वास्तव्य करतात ती मग खाजगी जागा असो किंवा सरकारी जागा असो त्या ठिकाणी बांधलेल्या घरावर त्या ठिकाणी घरपट्टी आकारणी करणं हा ग्रामपंचायतीचा पहिलं काम आहे, पहिला अधिकार आहे। आणि या लोकांनी सतत ग्रामपंचायतीकडे मागणी केलेली आहे की आमचे नमुना नंबर 8ला नोंद करा। त्या ठिकाणी फारेजची जागा असल्याकारणाने ते त्या ठिकाणी नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत आहे। पण कायद्याची दुसरी बाजू तपासून पाहिल्यानंतर प्रथम अधिकार हा या गावकऱ्यांचा आहे की त्या ठिकाणी त्यांच्या घराची नोंद व्हायला पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही कायदेशीर बाबीने आम्ही लक्ष वेधलं असता या ठिकाणी आम्हाला सीओ सरांनी पण आमच्याशी चर्चा केली आहे। सकारात्मक त्या ठिकाणी चर्चेचं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे आणि निश्चितपणे त्यांचे घरं नमुना नंबर 8ला नोंद करून त्यांना नमुना नंबर 8 भेटतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।